हाय हॅलो सलाम नमस्ते. मी दिशा पिंकी शेख आणि अर्थातच आज आंघोळ केलेली नाही आहे. आज मी ब्लॉग बनवत आहे. आज माझ्या एका मैत्रिणीच्या घरून, जी राहायला फैजपूरला असते. तिचं नाव शमीभा पाटील आहे. तुम्ही सगळे जाणतात, म्हणजे जे मला ओळखतात त्यांना तरी शमीभा पाटील नक्कीच माहिती आहे. आणि आपण शमीभाच्या अंगणात बसून हा व्हिडिओ बनवते. मला आज तिचं घर तुम्हाला दाखवायचं आहे या ब्लॉगच्या याच्यातनं. तर ती फर्स्ट फ्लोअरला राहते आणि मी आता तिथे बसले होते आणि तिथून परत खाली आले तुम्हाला पूर्ण एंट्रन्स दाखवण्यासाठी. असा हा एंट्रन्स आहे. इकडचं हे सगळं अंगण आहे. ती आहे कोपऱ्यात तिकडे, पण तिला मी आत्ता एवढ्यात लवकर नाही दाखवणार. तिच्या अंगणातली ही काही लेकरं आहेत आणि इथे तिच्या सावलीसाठी ते पेरू आहे. या पेरूला पण खूप छान पेरू आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रामफळं खूप सुंदर आलेली आहेत. आता याला इंग्रजीत वगैरे काही दुसरं नाव असेल, माहीत नाही मला, पण इथं खूप अशी भरून गच्च रामफळं आलेली आहेत. सो इथून आपण घरात येतात आणि हा शमीभाचा टेबल आणि तिची सगळी पुस्तकं. तरी आता तिने नवीन शिफ्टिंग केलं इकडे. तर आपण वरपासून बघूया तिच्याकडं काय काय आहे. तर ह्या ताई एकंदर सगळ्या धर्मग्रंथांचा पण अभ्यास करतात. हे आमचे सगळ्यांचे आदर्श, ज्यांच्यामुळं आज आमचं जगण्याचं सोनं झालंय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे प्रतिमा आहे इथे. आणि इकडे मग ही पुस्तकं आहेत इथे. एवढी बापरे, किती पुस्तकं आणि किती अभ्यास. तर इथे परत पुस्तकं, बुद्ध, शंकर, बुद्ध, महात्मा फुले, आणि इथे काही पुस्तकं अजून परत महात्मा फुलेंच्या पाठीमागे पुस्तकं आहेत. आणि इथे पण बुद्ध. हे माझ्या एका मैत्रिणीचं पुस्तक आहे, आवर्जून दाखवावं असं वाटतंय मला. आणि हे एका माझ्या मित्र प्रकाशकाचं प्रोजेक्ट आहे. हा पण मला तुम्हाला दाखवावं असं वाटतं. राजग्रह प्रकाशन म्हणून आहे. आपल्या माणसांची आपणच मार्केटिंग करायची, नाही का. बाबासाहेब इथे आले होते फैजपुरात. त्यावेळेस त्यांनी इथल्या एका शाळेला भेट दिली होती आणि तिथे त्यांच्या हस्ताक्षरातली ही नोट शमीभाने त्याच्या घरामध्ये म्हणजे फ्रेम करून सेव्ह केली आहे. तर हे सगळं बाबासाहेबांचा वैचारिक वारसा, सत्तेच्या सामाजिकरणाचा असो किंवा इतर सगळ्या ज्या त्यांच्या वैचारिक क्रांतीचा असो, तो पुढे नेणारे माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणि हा सगळा तामझाम. खाली बघा किती सारी पुस्तकं आहेत तिथे. म्हणजे महात्मा गांधीचे विश्वकोश आहे तिथे, विवेकानंदांचं साहित्य आहे, समाजशास्त्राचे शब्दकोश आहेत, राजनीतीशास्त्राचे शब्दकोश आहेत. आणि हे म्हणजे तिची भाषा जर तुम्ही ऐकलं असेल शमीभाला, तर ती खूप क्लिष्ट मराठी बोलते. तर त्याचं जे रहस्य आहे ते तुम्हाला उलगडत असेल याच्यात, की काय वाचते आणि त्याचा काय प्रभाव आहे तिच्यावर, ते तुम्हाला दिसत असेल. तर ही सध्या तिचं एक काहीतरी संशोधन पण आले हिच्याकडे. ती खूप सारं काही लिहित आणि वाचत असतं. हा पसारा मी करून ठेवला आहे सगळा, नाही तर काल व्यवस्थित सिस्टमॅटिक होतं. तर इकडे बऱ्याच गोष्टी तिला जे काही देतात मित्र वगैरे सगळे, ते सगळे ती जपून ठेवते. आणि इथे सगळ्या फ्रेम्स आहेत. अजून हे नवीन सेटअप केल्यामुळे तिने ते लावलं नाही इकडे, अजून व्यवस्थित लावणार आहे. आणि ही बघा अजून खूप सारी पुस्तकं, आणि अजून बरीच पुस्तकं तिच्या घरी असतील. तर असा हा तिचा हॉल आहे. इकडे हत्ती आहेत. हा असला पूर्ण पसारा, गरजेपुरतं जेवण बनवण्याची जागा.
आणि हा तिचा सगळा मेकअपचा पसारा. हा पसारा दाखवण्यात काही मजा नाही. ओके, सो तुम्ही आलाच वाटतं व्हिडिओत. वन व्ह्यूमध्ये शमीभाचं घर असे. जमलंच तर मी तुम्हाला शमीभाशी गप्पा पण मारायला लावणार आहे थोड्याच वेळात अगदी. पण नाही जमलं तर आपण इथेच थांबूयात. हाय फ्रेंड्स, तर मी शमीभाकडे आलेली आहे. हे मी आत्ताच तुम्हाला व्हिडिओबद्दल सांगितलं नाही. शमीभासोबत आता आपण गप्पा मारणार आहोत. आमच्याकडे कुठलाही चांगल्या प्रतीचा कॅमेरा नाहीये, हेडफोन मायक्रोफोन नाहीये. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो असंच बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे कॅमेरामध्ये व्हॉइस आणि क्वालिटीच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या भविष्यात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर ही एक अनौपचारिक मुलाखत आहे ज्याच्यामध्ये मी आंघोळ न करता बसलेली आहे. मुळात म्हणजे मला कंटाळा आला होता आणि उद्या माझा इकडे एक कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने मी इकडे आले. तर म्हणलं त्याला शमीभासोबत गप्पा मारूया. तर शमीभा पाटील फैजपूरमध्ये तिचं काम आहे आणि ती खूप ट्रान्सजेंडर कम्युनिटी सोबत काम करते. ती वेगवेगळ्या विषयांवर तिच्या गप्पांमधून आपण तिला उलगडणार आहोत. मला असं वाटतं की माणसाचा परिचय त्याच्या अभिव्यक्तीतनं होतो. त्याने मिळवलेला अचिव्हमेंट हा नंतरून येणारा भाग आहे. सो शमीभा, तू फैजपुरात किती वर्षापासून राहते, म्हणजे काय? फैजपूरमध्ये तब्बल गेली 16 वर्ष, आता 17 वर्ष मला फैजपूरमध्ये लागलं असेल. म्हणजे साधारणतः 1998च्या दरम्यान मी फैजपूरमध्ये राहायला आले. शमीभा पाटील, जे पाटील म्हणलं की एकंदर आंबेडकरी मुवमेंट मध्ये मी काम करते. तर पाटील म्हणलं की एक थोडासा तो जात वर्चस्व वादाचा थोडासा एक लेबल शिक्का लागला जातो. तर तू म्हणजे एक हा प्रश्न खरं तर विचारला नाही पाहिजे, पण तरी पण पाटील असूनही आंबेडकरी मुवमेंट कडे वळण्याची काय कारण राहिली? नाही, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. कारण इथे तुमचं आडनाव तुम्हाला सिम्बॉलिक करतं आणि त्यातल्या त्यात इथल्या कास्ट आणि क्लासशी रिलेटेड गोष्टीशी. पण माझ्या एकूणच प्रवासाकडे मी ज्यावेळी टप्प्याटप्प्याने आले, म्हणजे मी हे ऑन स्टेजही सांगते की मी ज्यावेळी माझ्या या प्रवासाकडे आले तर RSS टू आंबेडकराईट्स अशी ज्यावेळी मी टप्प्याटप्प्याने आले. एकेकाळी संघाची पूर्णवेळ असलेली कार्यकर्ता, त्यात मग संघ शाखा चालवणं असेल, विद्यार्थी विस्तारक असेल, संघाचा तृतीय वर्ग प्रशिक्षित होणं असेल, या सगळ्या टप्प्यामधून. पण या सगळ्या गोष्टींमध्ये होत असलेल्या ज्या काही कास्ट, क्लास आणि त्यातल्या त्यात माझ्या जेंडर आयडेंटिफिकेशन सोबत मला ज्यावेळी हे क्लॅशेस प्रामुख्याने जाणवायला लागले की तिथे असलेली पेट्रियार्की कशी काम करते. आणि मग त्या ठिकाणी, कारण आपण सगळेच्या सगळे नकळतपणे मला आतून सॅटिस्फाईड काय करेल असं एक बारीक सुख शोधत असतो. आणि ते सुख शोधता शोधता मग माझ्या कॉलेज लाईफमध्ये असलेले प्राध्यापक SP जाधव असतील, अशी माणसं आयुष्यामध्ये आली. आणि मग मी बाबासाहेबांकडे वाचता वळले. म्हणजे मी बाबासाहेबांचा पुतळा पाहून प्रभावित झाले किंवा फोटो पाहून प्रभावित झाले असं मुळात झाले. तर मी बाबासाहेबांनी दिलेली जी काही थॉट प्रोसेस आहे त्या थॉट प्रोसेस मधून मग मी बाबासाहेबांकडे आले. आणि मला तरी इथपर्यंत आता जाणवतं या क्षणाला की बाबासाहेब हे कुणा एकाची मालकी नाही. म्हणजे ते या देशाच्या सगळ्यांची मालकी आहे आणि आपण त्यांना सगळ्यांनी चालणार. पण तरीही मला असं वाटतं की म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की तू RSS मधनं निघाल्यानंतर बरं तिथे डाव्या चळवळींसोबत काही काम केलेलं आहे, ते जलजंगल जमीनच्या प्रश्नाला घेऊन काम केलेलं आहे. तर मला त्या कामानिमित्तही तुझ्याकडनं थोडक्यात ऐकायला आवडेल, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचत. मी ज्यावेळी संघाचं काम सोडलं तिथे झालेल्या माझ्या वादानंतर माझ्या कॉलेज लाईफमध्ये, मग मी जसं सुरुवातीलाच म्हटले की एक तिथे संघात काम करत होतं. त्यामुळे मला कुठेतरी आपण म्हणतो की तुम्हाला मास मोबिलायझेशन करण्याची एक तुमच्या पिंडाला सवय असते, ती माझ्या पिंडाला होती. कॉलेज लाईफमध्ये असताना NSS युनिट जॉईन करणं असेल आणि मग त्याच दरम्यान वेगवेगळे शिबिर अटेंड करणं असेल आणि मग ही वाचनाची प्रक्रिया चालत होती आणि मला हे जवळून समजून घ्यायचं होतं. म्हणून मग मी माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा जनआंदोलनात्मक भाग घेतला असेल तर तो लोकसंघर्ष मोर्चासोबत. लोकसंघर्ष मोर्चा हा माझ्या तर आपण पाठीमागे जर पाहिलं तरी ते सातपुड्याच्या रेंज तुम्हाला दिसतात. इथून अवघ्या एक 10 किलोमीटर सातपुडा आहे. तर या सातपुड्यामध्ये असणाऱ्या आदिवासींच्या जल, जमीन आणि जंगल, जे फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे त्यानुसार दाखल झालेले दावे, या प्रश्नांवर तब्बल एक 6-7 वर्ष मी वन हक्का या प्रश्नावर काम केलं. तू इथे इथल्या कॉलेजला शिकवलेस असंही ऐकलंय मी. येस, मी या कॉलेजला एक 2015-16 साली मी
मराठी या विषयाचं लेक्चरशिप म्हणून क्या बात. CHB लेवलवर ह्या एवढे सगळे ट्रान्झॅक्शन शमीभाने तिच्या लाईफ मध्ये पाहिले. नक्कीच ती आता सांगताना जेवढ्या इझिली सांगते तर हे इतकं सोपं नसणार. त्यातल्या वेदना, त्यातलं संघर्ष आणि त्यातलं स्ट्रॉंगनेस आणि या सगळ्यातनं तापून सुलाखून निघालेली एक शमीभा आज आपल्या समोर आहे. तर मला खूप शमीभाची वेगळ्या वेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या, पण त्यातल्या काही सुरुवात करते की तू ह्या सगळं करत असताना की तुझं भाषा प्रभुत्व खूप चांगलं आहे आणि तू लिहिते, तर एकंदर मराठी साहित्य विश्वामध्ये काय अभाव आहे असं वाटतं तुला? एकंदर LGBTच्या अँगलनी जर पाहिल्यानंतर तुला काय वाटतं की आता काय सुधारणा व्हाव्यात आणि आता सध्या काय होप्स आहेत? मी ज्यावेळी कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्यावेळी मी साहित्याकडे पाहते, मी जरी मराठीची विद्यार्थी असली तरी त्यात आपण वाचत असताना त्यामध्ये आपला अवकाश शोधत असतो. मराठी साहित्य असेल किंवा भारतीय साहित्य असेल, त्याच्याकडे पाहिलं तर हिंदीमध्ये मोजक्या यमदीप पासून तर अलीकडे आलेली नालासोपारा, चित्रा मुदगल अशा मोजून 4 कादंबऱ्या बोटावर मोजणे इतक्या सापडतात. काही हिंदी कवी कवितांमधून देखील आता कम्युनिटीच्या संदर्भामध्ये लिहायला लागले आहे. म्हणजे तुम्ही कविता कोशवर गेलात तर तुम्हाला LGBTQ नावाचं सेक्शन सापडतं, पण त्यातल्या कविता पाहिल्या तर त्या मोजून 14 आहेत. म्हणजे हे वाईटही वाटणार आहे की एकीकडे इतक्या सगळ्या गोष्टींना तुम्ही हात घालता, पण हे सगळं हात घालणारं जे आहे हे गुलाबी होतं आणि हे गुलाबी असणं जे आहे ते वास्तवाला नाकारणारं होतं. ज्याला आपण विद्रोही साहित्य परंपरा म्हणतो, त्या विद्रोही साहित्य परंपरेकडे जरी पाहिलं तर अण्णाभाऊंपासून सुरुवात केली तर मग अलीकडे आपण बाबूराव बागुलांपर्यंत येऊ, किंवा मग अलीकडच्या जे नवीन लेखक आहेत की जे भटक्या जातीतून आलेले आहेत, विमुक्त जाती जमातीतून आहेत, आदिवासी आहेत, तर या सगळ्यांचे अवकाश आहेत तिथे. पण त्या ठिकाणी एकतर हे सगळं वाचत असताना म्हणजे आनंद यादव गेल्या काही काळापूर्वी जोगवा नावाचा सिनेमा आला होता, किंवा नटरंग नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमामध्ये हे सिनेमा ज्या कादंबऱ्यांवर आधारित होते त्यामध्ये कम्युनिटीचं कॅरेक्टरायझेशन करताना एकतर त्याला प्रहसन म्हणून केलेलं होतं, म्हणजे विडंबनात्मक स्वरूपाचं, किंवा मग खूपच सिम्पथायझेशन केलेलं होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टींविषयी मराठी साहित्य असेल, हिंदी साहित्य असेल, हे संवेदनशील पद्धतीने भूमिका मांडताना दिसतं. पण ज्यावेळी LGBTचा विषय येतो, ज्यावेळी समलैंगिकांचा प्रश्न त्या ठिकाणी येतो, तर त्यावेळी मात्र ते न बोलणं बरं असं समजतं. म्हणजे तुला हे म्हणायचं की मराठी भाषेमध्ये संवेदनशीलता किंवा रूपकांचा अभाव आहे असं काही म्हणायचं? येस, मुळातच. पण त्याला भर घालण्यासाठी तू काय सजेस्ट करते? मी तर म्हणेल की आता जसं जसं गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण बघतो की 2001 पासून आणि 2005 पासून प्रॉपरली समलैंगिकांची चळवळ एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर उभी आहे. आणि मी नेहमी म्हणते, म्हणजे जसं मी तुझ्या कविता संग्रहाविषयी नेहमी म्हणतो, नाही आता आपण त्या विषयावर बोलणार नाही. आपण इतर वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, पण त्या विषयावर आता बोलणार नाही. पण मी ज्यावेळी साहित्य, कारण तू मला विचारते तर मी साहित्यिकी अंगाने तुला उत्तर द्यायला बांधलेलं आहे. तर मी त्यावेळी म्हणेल की जसा भटक्यांचा अलीकडचा सगळ्यात शेवटचा मराठीतला साहित्य प्रवाह असेल तो भटक्यांचा साहित्य प्रवाह आहे. त्यानंतर कुठलाही साहित्य प्रवाह आला नाही असं म्हटलं जातं. पण ज्यावेळी मी माझी जागा त्या ठिकाणी पाहते तर त्या ठिकाणी मी तुझ्या छापील आवृत्तीतल्या कविता संग्रहाकडे हिजड्यांचा साहित्य प्रवाह म्हणून पाहते. एकूणच मी त्याला हिजड्यांचा साहित्य प्रवाह म्हणण्यापेक्षाही अजून म्हणेल की ते समलैंगिकांच्या अंतरंगातल्या संवेदनांना व्यक्त करणारे प्रकट असं साधन आहे. तर त्या पातळीवर ते यायला हवं जे इतर साहित्यिकाकडून अपेक्षित आहे. म्हणजे ज्यांना आम्ही म्हणतो की हे आंबेडकरी संवेदनांना घेऊन लिहितात किंवा मग यांना समाजातल्या शेवटच्या माणसाच्या जाणीवा कळतात, तर त्यांच्याकडून अपेक्षा यांनी यांचे शब्दकोश विस्तारावेत आणि समजून घ्यावं. आता हे वाक्य माझ्यासाठी पण आहे. शब्दकोश विस्तारणं नक्कीच मी प्रयत्न करीन आणि ह्या सगळ्याला आपण करू. शमीभा हे सगळं सांभाळा, म्हणजे एकदम एकीकडे सामाजिक परिवर्तनाची लढाई हातात घेतली आहे, एकीकडे अभ्यासाचा लढा हातात घेतला आहे, एकीकडे जगण्याचा संघर्ष तुझ्या ह्याच्यात आहे. या सगळ्यामध्ये शमीभाच्या आतमध्ये असलेली एक व्यक्ती आहे की जी हळूवार प्रेम करते, तिला कशा तरी गोष्टीचा राग येतो, तिला कुणाच्या तरी सहवासाची गरज हवीशी वाटते, किंवा तिला तिच्या एका कुटुंबाची व्याख्या असू शकते.
तर या संदर्भाने जी गुदमर म्हणजे या संदर्भाने जी शमीबा आहे ती गुदमरते का कधी, किंवा तिच्या वाट्याला येणारे अनुभव कसे आहेत आणि त्याच्याकडे तू कशा पद्धतीने पाहतेस? एकतर पहिल्या टप्प्यामध्ये मी माझं कुटुंब, तर कुटुंबांच्या 2 पातळ्यांवर मी विचार करत असताना मला माझी कम्युनिटी हे माझं हक्काचं कुटुंब वाटतं. कारण त्या ठिकाणी माझी आपली माणसं असतात जी माझ्यासारखी आहेत आणि मला त्या पातळीवर समजून घेऊ शकतात, जी पातळी मला अपेक्षित आहे. त्यामुळे ब्लड रिलेशन्स हे मर्यादेपर्यंत ठीक आहेत, पण त्या पलीकडे असलेलं कुठलीही रक्ताची नाते असलेली वैश्विक नातं ज्याला आपण ग्लोबलाइज म्हणू, तर ते नातं मला माझ्या समुदायामध्ये सापडतं. सेकंडरी आपण ज्याला म्हणतो की एक प्रेम, स्पर्श आणि आकर्षण असं निरंजन घाटे ज्यावेळी सगळं लिहितात तर त्यावेळी मग मला जाणवतं की हे प्रेम, स्पर्श आणि आकर्षण तर तो माझ्या सहज मानवी स्वभावाचा भाग आहे. आपण त्याची पूर्तता इथली पितृसत्तात्मक व्यवस्था होऊ दे. त्यासाठी मग जी सिस्टीम आहे इथे, म्हणजे इथली विवाह संस्था असेल, तिचा पाया असेल ना, कारण तुमच्याकडे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असणं खूप गरजेचं आहे. ती निसर्गक्रमाने माझ्याकडे आलेली नाही. तर निसर्गक्रमाने न आल्यामुळे मग मला रिप्रोडक्टिव्ह फक्त मुलांपर्यंतच म्हणायला पाहिजे आपण, मुलांपर्यंत कविता आली ती तुझी रिप्रोडक्टिव्ह की आहे ना. हा, ती साहित्याच्या अंगाने मी म्हणेल, पण ती साहित्याच्या अंगाच्या पलीकडे जाताना ज्यावेळी आपण सोशली त्याला बघतो, तर सामाजिक स्तरावर तुमची साहित्यातली रिप्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला हजारच आवृत्ती काढाव्या लागतात. म्हणजे 10.5 कोटी लोकसंख्येमध्ये तुम्हाला हजारच लोक वाचतात, एवढीच तुमची रिप्रोडक्टिव्हिटी मर्यादित आहे. त्याच्यावर मी म्हणेल की लगभग 9,000 लोक तुमची समीक्षा असू शकतात किंवा ते तुमचे बाह्य वाचक असू शकतात. पण समाज व्यवस्थेच्या अंगाने जो सो कॉल्ड बाईपणाचा सच आहे त्यामध्ये मी बसत नाही. त्याच्यामुळे ती घुसमट आहे, ती होत राहणार. त्याला पर्यायित्व काय, तर मी माझ्या पुस्तकांवर प्रचंड प्रेम करतो. माझ्या घरातल्या एकंदर सगळ्या रॅकवर म्हणजे बऱ्याच वेळा बोलत असताना माझा मुलगा जो आहे तर तो बऱ्याच वेळा मला म्हणतो की काय जमा करते, तर मी म्हणते की अरे नाही हा हे माझे सगळे बॉयफ्रेंड्स आहेत, हे सगळे माझे बॉयफ्रेंड्स आहेत. आणि इतके सगळे बॉयफ्रेंड्स मला सोबतीला असताना मला वाटतं की त्या बाकीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पण शेवटी हे अल्टरनेटिव्हच आहे की आपल्याला एक गोष्ट हवी आहे, ती मिळत नाही, त्याच्या बदल्यात आपण हे स्वीकारलंय. या मताशी कितपत सहमत, म्हणजे एका शब्दात सहमत किंवा नाही? मी सहमतच म्हणेल याला. ओके. सो शमीभाचे खूप सारे अँगल आपण पाहतो. ती अजूनही स्वतःला लर्न करते, शिकते. तुला स्वतःच काय बदल घडावेत असं वाटतं? मला पेशन्स फुल होता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये पेशन्सचा प्रचंड अभाव आहे, हे मी प्रामाणिकपणे सांगेन. एकतर मी माझ्या एका स्वभावाचं मी ऑब्झर्व केलंय की मला नेहमी आजूबाजूला मास्क असणं, मी ऍडिक्ट झाले असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी खूप काळ एकटी अशी राहू शकत नाही. म्हणजे माझा अभ्यास असेल, माझं वाचन असेल, तेवढं ठरवलेल्या वेळेपर्यंत मी राहू शकते. पण मग मला अवतीभोवती म्हणतात ना, मला मेंदूला खूप खास आहे. मला आजूबाजूला नेहमी चर्चा करणारी लोक हवी असतात, वेगवेगळ्या विषयांची चिरफाड करणारी, अशा लोकांच्या सहवासात राहायला मला आवडतं. आणि ती मग मिळाली नाही की मग माझी चिडचिड होते. स्वभावात बदल करायचा तर मी म्हटलं की मला पेशन्स नाहीयेत माझ्यामध्ये, त्याचा प्रचंड अभाव आहे. राहिलं दुसरं तर ऐकून घेणं मला कितपत जमतं याविषयी मी स्वतः अजून स्पष्ट नाहीये. याविषयी जमतं बऱ्याच वेळा. पकड घेणारा सांगणं, ऐकवणं जर पकड घेणार असेल तर होऊन जातं. त्या बाबतीत मला स्वतःला स्पष्टता नाहीये. ते होणं देखील मला वाटतं गरजेचं आहे. आणि आपण ज्याला म्हणतो की मी वाहवत जाते बऱ्याच वेळा, मी माझ्या इमोशन्स मध्ये खूप वाहवत जाते. मला माझ्या भावनिकतेवर नियंत्रण करता येत नाही. सर्व समावेशक जे हेटेरोसेक्शुअल स्वतःला बहुसंख्याक बनवतात त्यांचेही प्रामुख्याने हेच इश्यू आहेत. म्हणजे जगावेगळं काही तुझ्या अडचणी नाहीये. हो, पण तरी त्यांच्यामध्ये मी असं म्हणेल की त्यांच्याकडे पर्यायित्व असतं. अच्छा, त्यांच्याकडे वाहवत जाण्याला बांध घालण्यासाठी आपण म्हणू की त्यांच्याकडे ते पर्यायित्व आहे. म्हणजे त्यांचं ते पर्यायित्व त्यांना विनाशाकडे नेत नाही. माझं वाहवत जाणं भावनिकरित्या बऱ्याच वेळा असं होतं मला की त्या ठिकाणी मी इमोशनली ब्रेकडाऊन व्हायला लागते आणि मग मला वाटतं की मी आता स्वतःला संपवून घेईल काय. तर या गोष्टीवरही मला वाटतं की मला नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. आज देशामध्ये 2014 नंतर जे वातावरण सुरू आहे, जात आधारित असेल, धर्म आधारित असेल,
लिंगाधारित जे भेदभाव मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत किंवा हे सगळे जे बदल घडत आहेत, ह्या सगळ्या बदलांमध्ये तू तुझं भविष्य कुठे पाहतेस? एकूणच तुझा समुदाय अलीकडेच आता सूरज इंगडेचं कास्ट मॅटर ज्यावेळी मी वाचते, तर कास्ट मॅटरच्या अंगाने येस हां कास्ट मॅटर मी ज्यावेळी वाचते, तर त्यावेळी सूरजने कॅपिटलायझेशनने केलेलं सांस्कृतिक अधिक्रमण जे आहे, तर या कारण मी ज्यावेळी समुदाय म्हणून पाहते तर माझी बूज अजूनही सांस्कृतिकतेवर आहे. आणि जसं जसं हे भांडवली क्षेत्र वाढत जाणार, जग विज्ञानाकडे जात जाणार, तर त्या भांडवली क्षेत्रामध्ये मग तुमच्या सांस्कृतिकतेला एका वेगळ्या अँगलने टर्न केलं जातं. त्यामध्ये ती सांस्कृतिकता मग आपण बघतोय की 2014 नंतर इथे पॉलिटिकली अजेंडे कुणाच्या हातात आहेत, एकूणच सत्ता केंद्र असतील, पॉलिसी मेकिंग असतील, तर या सगळ्या भूमिका वठवणारे कोण आहेत आणि त्यांना काय घडवून आणायचं आहे, म्हणजे त्यांना गोळवलकरी तत्वज्ञानावर आधारित देश तयार करायचा आहे की काय, अशा पद्धतीचा आहे. मग त्या ठिकाणी परत एकदा माझा समुदाय एकीकडे जग प्रगत होत जात आहे, पुढारत जात आहे, आणि त्या ठिकाणी माझ्या कम्युनिटीच्या संदर्भामध्ये मग जर पाहिलं तर हा साचा इथला कायम राहिला तरी ही शोषणाची जी भूमिका आहे जी ही नव्याने वठवली जाते, तर ही शोषणाची साखळी मात्र कायम होत जाणार. मग त्या ठिकाणी मला वाटतं की आता आत्मनिर्भर चाललंय, म्हणजे त्या अंगाने मी आत्मनिर्भरतेकडे बघत नाही, ज्याला मोदी आत्मनिर्भर वगैरे म्हणतात, तर ती आत्मनिर्भरता नाही, तर मी म्हणेल की सेल्फ डिफेन्स या अंगाने आता सक्षमीकरणाकडे पाऊल उचललं. मग शिक्षण असेल, स्किल बेस्ड एज्युकेशन असेल, त्यासोबतच मग आपण ज्यावेळी नागरिकत्व आता मिळालेलं आहे, जरी आपली स्थिती जरी सेकंडरी असली, म्हणजे हा प्रश्न पडेलही तुला माझ्या बोलण्यातून की तू स्वतःला सेकंडरी सिटीजन का म्हणून घेते, तर ती असली तरी सुद्धा मला जर आता प्रश्न पडलाय तर उत्तर सेकंडरी सिटीजनशिपच्या बाबतीमध्ये तू माझा अंजलीच्या प्रकरणाच्या संदर्भामधला सगळा स्ट्रगल पाहिलेला तो मोठा विजय आहे. मी तोच प्रश्न विचारणार होतो. तर अंजलीच्या वेळी ज्यावेळी आपण मी कोर्टात उभे राहिले किंवा त्या सगळ्या संदर्भामधल्या ते PI दाखल करण्याच्या संदर्भामधले रेफरन्स लिहित होते, तर त्यावेळी मला प्रश्न पडला की मला मतदानाचा अधिकार मिळाला, पण पूर्ण नागरिकत्व हे तुम्हाला निव्वळ मतदानाच्या अधिकारावर नाही तर मतदात्याला उमेदवारीच्या अधिकारावर पूर्ण नागरिकत्व नव्हतं. म्हणजे अंजलीच्या निर्णयापर्यंत मी सेकंडरी सिटीजनशिपमध्ये होते, म्हणजे माझं पूर्ण नागरिकत्व अजूनही कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अडकलेलं आहे. मग त्या ठिकाणी ही सेकंडरी सिटीजनशिप मला जर पूर्ण नागरिकत्व देत नाही तर माझ्या हक्क अधिकारांच्या संदर्भामध्ये एकीकडे आपण पाहिलं तर इथल्या शेड्यूल कास्ट पासून तर शेड्यूल ट्राईब पर्यंत 6th अमेंडमेंट पर्यंत 6व्या याच्यापर्यंत सगळ्यांसाठी एक विशिष्ट अशी तरतूद आहे, प्रावधान आहेत शासकीय प्रशासकीय योजनांमध्ये. पण माझ्या समुदायाच्या संदर्भामधली भूमिका घेताना मात्र फक्त एक ठिपका ठेवला जातो, जसं वाक्यनिर्माण आपण पूर्णविराम देतो कम्प्लीट. नाही, पण आता महाराष्ट्र राज्य शासन तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अनुषंगाने बऱ्याच भूमिका घेते, तर त्याने बदल होईल असं वाटत नाही? म्हणजे तू स्वतः असशील किंवा मी स्वतः असेल, आपण ऑनरेबल तिथे मेंबर म्हणून घेतले गेलो आहोत. तर मला वाटतं की गेल्या 3 वर्षातल्या भूमिका असतील किंवा पॉलिसी, एकतर समुदायाला पॉलिटिकल अवेअरनेस नाही, ती संपूर्ण समलैंगिक समुदायाला मी इन्क्लूड करून बोलते, मी विशेष करून ट्रान्स विषयी बोलत नाही. परत समलैंगिक समुदाय म्हणत असताना मला हे तुम्हाला क्लिअर करायचं की हे फक्त ट्रान्स बद्दल नाहीये, तर लेस्बियन, ट्रान्सजेंडर, गे, बायोसेक्शुअल, वर्सटाईल, असेक्शुअल, इंटरसेक्स, हिजरा आणि ऑल ओव्हर कम्युनिटीसाठी हे सगळं आहे. तर ते बऱ्याच वेळा गैरसमज होतं की समलैंगिक म्हणलं की तर त्यावेळी मग तिथे ज्या भूमिका घेतल्या जायला हव्यात किंवा पॉलिसी मेकिंगच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन आता जे काही सत्ताधारी आहेत ते स्वतःला ज्या अँगलने पुरोगामी वगैरे समजतात. आता हे बोलत असताना नक्कीच माझा पॉलिटिकल अजेंडा फिक्स असल्यामुळे मी विरोधाच्या सुरात जाणार, पण ते आपण त्यावेळी बोललंच पाहिजे तो भाग. तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या पातळीवर ते अपेक्षित होतं, मग नालसा असेल किंवा TJ ऍक्ट असेल किंवा मग देशभरामध्ये आतापर्यंत झालेल्या मणिपाल युनिव्हर्सिटी पासून तर औरंगाबाद विद्यापीठापर्यंतच्या एकूण 18 मेजर PhD थेसिस असतील ट्रान्स या विषयाला धरून घेतलेल्या. 18 मेजर आहेत, 18 मेजर आहेत. आणि मग रोज रिसर्च पेपर येतात अकॅडमिक युवर, रोज कमीत कमी 5 रिसर्च पेपर तरी टीचिंगच्या संदर्भामध्ये येऊन पडतात. एवढं सगळं असताना त्याला लक्षात न घेता केवळ मग वरवरची ठिगळं लावायची. म्हणजे मी तरी या गोष्टीचा विरोध करेन
की बाईच्या हातात शिलाई मशीन दिली म्हणजे ती सक्षम होते का, असं नाही, मुळात नाही, नाही. नाही, मुळात. मग त्याच पद्धतीने ट्रान्सच्या बाबतीतही, हो. कारण अखेर मी स्वतःला बाई समजते. हो, हो, हो. हा. तर त्या अंगाने तो विचार करणं गरजेचं आहे आणि तो होताना दिसत नाही. म्हणून आताची ही लढाई मी म्हणेन की फर्स्ट फेज मधली ही हाफ फेज आहे. अजून फर्स्ट मधला सेकंड फेज खूप मोठा पल्ला गाठायचा खूप आहे मोठा आपल्याला पल्ला आणि गाठायचा ती लढाई तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही सगळेजण सोबत येऊन आपण ती लढणार आहोत. शमीभाचं राजकीय आयुष्य, वैयक्तिक अपेक्षा, भाषेकडच्या अपेक्षा, असं बरंच मोठं विश्व आहे जे एका मुलाखतीत उघडणं शक्य नाही. पण तरीही जेवढं होईल तेवढं म्हणजे एखादा भुकेला माणूस एखाद्या फळाच्या झाडापाशी जातो आणि मग त्या भुकेच्या ओघामध्ये तो त्याला ओरबडच सुटतो त्या झाडाला. तशा पद्धतीने मला जेवढं शमीभाकडनं काढायचंय, म्हणजे हा क्लायमॅक्स नाही, अजून काही प्रश्न बाकी आहेत, पण असं माझी अवस्था झाली की मी काय विचारू असं झालंय. आज तू आंबेडकरी चळवळीमध्ये नेता म्हणून फिरतीयस, एकंदर कार्यकर्त्यांमध्ये काम करतेस, तू ज्या पक्षामध्ये काम करतीस तिथल्या एकंदर वातावरणाशी तुझी काय मतं आहे, तिथल्या कार्यकर्त्यांचा तुला कसा रिस्पॉन्स आहे, ऍज अ लीडर म्हणून जेव्हा तू जातेस तेव्हा त्यांना तुझं असणं आडवं येतं का? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी अधोरेखित करेन बोलताना की भारतीय राजकीय इतिहास ज्यावेळी बघतो आपण 1945 नंतर 48च्या राजकारणानंतरचा, तर त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्यांनी होमोसेक्शुअल कम्युनिटीच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुला स्वतःला एक स्टेज दिला. नक्कीच. आणि त्यामध्ये मग त्यानंतर बाकीच्यांची घोडदौड शर्यत सुरू झाली. म्हणजे मी म्हणेन की याच्यामध्ये आता तेही चांगलंच आहे, एका अर्थाने ते खूप चांगलं आहे. पण हेच जर ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलं होतं, पुढच्यांचे पाय ज्यांच्याकडे घरीच होते, त्यांनी जर केलं असतं तर आता जे आपण म्हणतो की फर्स्ट फेज मधली हाफ फेज मधली आपण लढतोय, तर ही लढाई आता अर्ध्यावर येऊन थांबली असती, टप्प्याने पुढे गेली असती. तर त्यामध्ये हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की हे का झालं, तर व्हीबीए या क्षणाला, मी स्वतः व्हीबीएचा पॉलिटिकल, कारण मी अराजकीय होतो गेल्या 3 वर्षापूर्वी, मी कुठल्याही पक्षाची राजकीय वगैरे असं काही नसतं. हा, म्हणजे मी मतदानापुरती राजकीय होते, पण मी कुठल्याही पक्षाची उघड समर्थक नव्हतो. पण मी व्हीबीएची भूमिका स्वीकारत असताना ज्यांना आपण सगळे आपले आदरणीय नेते म्हणतो, तर त्यांच्या वैचारिक भूमिका आधी 6 महिने वाचल्यात छापील आवृत्तीतल्या, पूर्ण उघडपणे वाचून म्हणजे त्यांच्यावरच्या 3 PhDच्या थेसिस शोधून काढणं, त्या प्रिंट करणं, त्या वाचणं, बाळासाहेबांची सगळी भाषणं वाचणं आणि मग सगळी एकूणच भूमिका समजून घेणं. त्यानंतर मग मी व्हीबीएला माझा पॉलिटिकल पाथ आहे असं मी चूज केलं. आणि मग तो यासाठी की मला तो प्युअरली आंबेडकरी, म्हणजे आंबेडकरी राजकारण हे केवळ मतांचं राजकारण नाही किंवा खुर्चीचं राजकारण नाही, तर आंबेडकरी राजकारण हे समाज परिवर्तनाचं भक्कम भूमिका घेणारं राजकारण आहे असं मी समजते. आणि म्हणून मी व्हीबीएचा पाथ चूज केला. त्यामुळे मला तो माझा जवळचा मार्ग वाटतो. कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी कुठेही गेले, म्हणजे इव्हन मी प्रसंग सांगते, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी श्रीरामपूरलाच यायला निघाले होते, सॉरी पुण्याला जायला निघाले होते. आणि पुण्याला जायला निघाले, गाड्यांचे रूट त्यावेळी चेंज झालेले होते. आता आपलं टेक्निकल नॉलेज म्हटलं म्हणजे थोडंसं गडबडीतलं, तर ती गाडी दौंडकडून व्हाया पंढरपूर वळाली. आता मला आयडिया नाही, दौंड सुटल्यानंतर मी शेजारच्याला विचारलं, म्हटलं अजून बेलापूर काहीच नाही, अहो म्हटलं अजून नगर काहीच नाही, अहो म्हणे ते गेलं, आता गाडी आहे ना म्हणे सरळ दौंडकडून आहे ना म्हणे कुठे गोवाकडे ती गाडी लागली. मला त्या ठिकाणी पॅनिक व्हायला लागलं. त्यावेळी मग मला सुचलं की मग या रस्त्यात कुठलं स्टेशन लागतं. मी विचारतो म्हणजे पंढरपूर. मी पंढरपूरच्या तिथल्या संपर्कातल्या कार्यकर्त्याला, जो मंदिर उघडा आंदोलनाच्या वेळी संपर्कात आलेले कार्यकर्ते होते, तिथल्या कार्यकर्त्याला फोन लावला. त्या कार्यकर्त्यांनी मला पंढरपूरला रात्री 10 वाजता रिसिव्ह केलं आणि तिथून पुढे मंगळवेढ्याच्या एका कार्यकर्त्यांनी मग पुण्याला जाणाऱ्या रस्त्याला मंगळवेढा सोयीचं पडेल ताई तुम्हाला जायला, म्हणून मंगळवेढ्याच्या लॉजमध्ये राहण्याची माझी सोय करून दिली. तर हे प्रेम जे आहे, ही जे आपलेपण आहे, त्या ठिकाणी मला कुठेच जाणवलं नाही की मग ते मला निगोशिएट करतायत किंवा ते जितके आपुलकीने कमिटमेंट आंबेडकरी समुदायाला वारशाने मिळाली. येस 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 येस. सो या सगळ्यामध्ये तू काम तर करतेस, म्हणजे या सगळ्या गोष्टी तर तू हँडल करतेस,
या सगळ्यामध्ये स्वतःचंही तुझं एक वेगळं मला खूप रिपिटेशन होते, कारण की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला त्याचं एक प्रचंड थोडंसं हे आहे. ह्या सगळ्यामध्ये तुझं जे काही निजी आयुष्य आहे, म्हणजे तुझे घरचे असतील, कुटुंब असेल, त्या प्रायव्हसीसाठीचा वेळ हा मिळतो? काढून घ्यावा लागतो. बरं असो. काही प्रश्न खूप फटाफट काय असतं त्याला, काय म्हणतात? रॅपिड. रॅपिड. आवडता रंग? येस. आवडता रंग लाल. आवडतं पुस्तक? स्पेसिफाईड नाही करता येणार. स्पेसिफाईड करता येणार नाही मला. आवडतं फुल? आवडतं फुल म्हटलं तर मला चमेलीचे फुल प्रचंड. आवडता ड्रेस कोड? आवडता ड्रेस कोड ऑलवेज साडी. ओके. आणि आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण मला फिरायला जायचं म्हटलं तर नाशिकचा पंचवटी. अच्छा. ओके. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ झणझणीत असलेलं कुठलंही. लास्ट ब्रेकअप केव्हा झालं? 3 डिसेंबर 2021. ओके. आता सिंगल आहेस? येस, आता सिंगल आहे. ओके. तुझा प्रश्न इतरांसाठी ऑपॉर्च्युनिटी ठरू नये याची काळजी घे. नो 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 नो, इट्स अ फनी. आणि हे खूप आम्ही म्हणजे खूप वेळा खूप स्ट्रेसली बोललो, तर त्याला जरा रिलॅक्स करण्यासाठी हे प्रश्न होते. भविष्यामध्ये काय प्लॅनिंग आहेत आता तुझ्या? आता तरी मी 2024ला रावेर विधानसभा क्षेत्रातून वंचितकडून आमदारकी लढवण्याचा विचार करते. म्हणजे मी त्या पातळीवर काम करते, माझ्या पातळीवर. हा सेकंडरी प्रश्न इतर कोणी विचारलं तरी सांग बरं का? Yes. माझ्याकडे नाही, इतर कोणी विचारलं तरी सांग. ते आहे. सेकंड टास्क स्वतःला देऊन ठेवलाय की निदान 2023 पर्यंत माझ्या नावावर 10 छापील पुस्तकं असावीत. नक्कीच. सगळ्या वाचकांना माझ्याकडनं हे आव्हान आहे की शमीबाताई 2023 पर्यंत आपल्याला 10 पुस्तकं देणार आहेत वाचण्यासाठी, आणि आपण ते वाचणार आहोत. आपण एक आहे की ते कुणालाही फुकट मिळणार नाही. नाही, ते आम्ही आणि प्रकाशक बघून हा, घेऊ. yes, हा. आपण इतरांची इतकी पुस्तकं फुकट लाटली आहेत की तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. साहित्यिक मित्र असतातच तितकी प्रेम करणारे. नक्कीच आमच्यासाठी तुम्हीही साहित्यिक आहात. आणि एक त्यानंतर ठरवलंय की 2023 पुस्तकांसोबत एक टास्क आहे की महाराष्ट्रातलं पहिलं ट्रान्सजेंडर कॉलेज महाराष्ट्रात उभं राहा. ओके. आणि ते फैजपूरमध्ये असेल. क्या बात. मोठं विजन आहे. त्यासाठी मी काम करते. डायलॉग चाललेला आहे. आता मी ज्या वर्क प्रोग्रेस मधून चाललेले आहे, तर खूप जणांशी कनेक्टिव्हिटी करून ठेवलेलं आहे. सुरुवातीला निदान एक 50 माझ्या ट्रान्स मैत्रिणी त्या कॉलेजमध्ये शिकतील, आणि त्या सिलाई कढाई बुनाई शिकणार नाहीत. त्या MBA डॉक्टरेट आणि बाकीचे त्या स्किल बेसिसवर पासून तर ज्या एज्युकेशनला आताच्या कॅपिटलायझेशन जगामध्ये प्रचंड मूल्य आहे, ते शिकतील आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दर्जामध्ये उंचावले जाते. हे एक आहे. बाकी मग असं विशेष डॉक्टरेट नाही व्हायचं. अरे डॉक्टरेट तर ते होईलच ना, येत्या 2 वर्षात नाव पुढे लागेल. हा एक विषय राहिला. शमीभा PhD करते ग्रेसच्या कवितांवर. त्याच्याबद्दल तिने सविस्तर सांगावं की केव्हापासून सुरू केलं, विषय का निवडला. कवी ग्रेस निवडण्याच्या मागे हा प्रश्न खूप जणांना पडतो. म्हणजे इव्हन दोस्त माझे काही कवी मित्रही मला भेटले किंवा मग साहित्यातले काही मित्र भेटले, तर त्यांना ग्रेस वर विषयी PhD म्हटलं की त्यांना ते असं थोडं क्लिष्ट वाटतं. पण मी 12वीला असताना ग्रेसची कविता आम्हाला अभ्यासाला होती, आणि तत्पूर्वी देखील मराठी महाश्वेता नावाची सिरियल लागायची, ऐश्वर्या नारकर ज्यामध्ये आपण सोबतचेच आहोत. मला माहिती. त्यामुळे मग ते भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, असली ती गाणी. आणि मग 12वी ग्रेस हा मला त्याच्या लिखाणातून माझ्या आतल्या नेणिवेशी जोडलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना समदिख्खीने तृष्णा त्यागी वगैरे, तर तो मला तितकाच समदुःखी वाटतो, आणि म्हणून त्याची भाषा आणि त्याची मांडणी मला जवळची वाटते. मग तिथून मग मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये आल्यानंतर जसं मी इतरत्रही साहित्य वाचत होतो, पण मी ग्रेसला स्पेशली वाचायला घेतलं, आणि ग्रेसला वाचत असताना मग मी टप्प्याटप्प्याने ग्रेसकडे दिसायला लागले. तो मला जास्तच अजून खोलात आपण म्हणतो की गर्तेत अडकलो आपण. तर त्या पातळीवर ग्रेसने मला गर्तेत अडकवलं. सो ही होती शमा, बहुअंगी बहुआयामी आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व जगू पाहणारी शमा. लवकरच ती डॉक्टरेट पण होईल, वेगवेगळ्या विषयांवर काम करेल. आपण तिच्यासाठी सदिच्छा देऊयात. आणि तुम्ही माझा हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा,
कारण की मी यूट्यूबकडे आत्ता सध्या माझ्या भविष्यातील पॅसिव्ह इन्कमसाठी म्हणून पाहते. जर यातनं 2 पैसे मला मिळाले तर माझ्या म्हातारपणामध्ये मला माझं जगणं थोडंसं समृद्धपणे जगता येईल आणि यात मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. बेल आयकॉन दाबायला नका विसर. जय भीम. बाय.